बारामती राम कृष्ण Oh
दुर्बळाची कन्या समर्थाने केली दुर्बळाची कन्या समर्थाने केली दुर्बळाची कन्या समर्थाने दुर्बळाची कन्या समर्थाने केली 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 औत सानुमाने दारुके औत सानुमाने दारुके औत सानुमाने दारुके हरिमुक्ती
सेवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तिदासू अवधारी तुझी महायोग पीठ तटे भीमरस्यं वरं पुंडरीकाय धातु मुनिंद्र समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदासाने मारी दारिद्र्याची हरी कृपा आता भक्त निघती धोंडे नाचती सोनंदे हरी रंगी देव भक्त धोनी एक रूप झाले मुळीच संजले जैसे तैसे पागल्या ज्योती कापुराच्या वाती ओवाळती आरती वेदनुरे एका जनार्दनी कल्पाची मुरला एका जनार्दनी कल्पाची मुरला तोची हरी झाला ब्रह्मरूपा हरिमुखी जाता हरपली चिंता त्या नाही मागता जन्म घेणे विठाल प्रसंगी सेवेसाठी जे घेतलेला जो अभंग आहे ते नाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणाची तो 5 चरणांचा अभंग आहे. कारण मला पण तो अभंग मला खरंच अंतकरणापासून आवडतो. कारण दादांनी आपल्या जे काही परिवर्तन केले ते त्याच्यामध्ये सार आहे म्हणून तो अभंग घ्यावासा वाटला. तसं पाहिलं तर सद्गुरू दादांचा संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दादा यांचा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र पारगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर हा चालत असलेला दरवर्षीप्रमाणे हा पायी दिंडी सोहळा आणि त्या सोहळ्यातील 7व्या दिवसाची आणि सायंकाळची सेवा माझ्यासारख्या लेकरांकडे माझ्या दादांनी दिली आहे. बरं का, मी
कृपा नव्हती राहत, परंतु आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना. मी संजूभाऊला म्हणलं होतं तुम्हीच उभा राहा. लांब साधक आलेले आणि सगळ्याला तुमच्या मुखातनं श्रवण करायला भेटत. कारण महात्म्याच्या मुखातनं नेहमी आपण श्रवण केलं पाहिजे. आपण त्यांच्या पुढं काय बोलावं नाही का? सूर्या पुढं काजव्यानी काय टिमटिम चमकव नाही का? पण असं मायबाप काय असेल, दादांची इच्छा असेल की माझ्या ताईंची असेल, आणि महत्वाचं म्हणजे माझ्या ताईंचे जे शब्द होते त्या शब्दाखातीर मी खरंच इथं उभा राहिलो. कारण माझी ताई सांगायच्या की ताई की तुम्हाला दादांनी काय कमी दिलं, तुम्हाला दादांनी काय कमी दिलं, मग तुम्ही बोलत का नाही? मी नको म्हणायचे, प्रवचन कीर्तन करायला नको वाटायचे, कारण आपला एवढा अभ्यास नाही का, शास्त्र वाचन नाही. परंतु काही म्हणायच्या अहो तुम्ही कोण बोलणार नाही का, मग तुम्ही तिथे नुसतं उभा राहा. मग ह्या शब्दाखातीर हे शब्द मला काय करतात, जागे करतात. म्हणून या खातर मी इथं उभा राहिलो आहे. विठ्ठल आवाज कसा महाराजांचा आवाज कसा नाथ महाराज या अभंगातनं काय सांगतात बघा. नाथ महाराज सांगतात की दुर्बलाची कन्या समर्थाने केली आणि अवदासाने मारली दारिद्र्याची. की या चरणात नाथ महाराज सांगतात की दुर्बलाची कन्या समर्थाने केली म्हणजे गरीबाची मुलगी, भिकाऱ्याची मुलगी एका राजाने केली. आणि त्या राजाने केल्यानंतर त्या मुलीचं जी महिन्यावरचं जे दारिद्र्य होतं ते संपून जातं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते राजाची श्रीमंताची सून होती किंवा राजाची राणी होते, म्हणून तिचं दारिद्र्य संपत. हा दृष्टांत पहिल्या चरणामध्ये सांगितलं. पुढे नाथ महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात बाबांनो की हरी कृपा होता भक्त निगती दोंडे नाचती स्वानंदे हरिरंगी. नाथ महाराज म्हणतात की हरीची जर कृपा आपल्यावर झाली, त्या भगवंताची कृपा जर आपल्यावर झाली तर आपल्याला काय निघून जातं, द्वैत म्हणजे द्वैत बुद्धी. हे द्वैत जर निघून गेलं, हे द्वैत जर निघून गेलं तर सद्भक्त कसा होतो, स्वतःच्या आनंदामध्ये नाचतो बरं का. हरी कृपा होती भक्त निगती दोंडे आणि नाचती स्वानंदे हरिरंगी. म्हणजे तो स्वतःच्या आनंदामध्ये रंगून जातो. काय स्वतःच्या आनंदामध्ये तो रंगून जातो. तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात की कापुराच्या वाती ओळखी आरती, कापुराच्या वाती पाजायला जातील ओळखी आरती भेदनवली. हा ती कापूर जर पेटवला तर कापूर काय झालं, पेटवला तर ती वाद सुद्धा राहत नाही आणि तो कापूर सुद्धा राहत नाही आणि त्याची काजळी पण राहत नाही. नाथ महाराज पुढे जाऊन सांगतात एका जनार्दनी कल्पची मरला आणि तोची हरी झाला ब्रह्मरूप. आपल्या जगणं कसं माझा पण कल्पनेमध्ये आली. आपल्या मनामध्ये कल्पना निर्माण झाली की आपण काय करतो, त्या कल्पनेचा म्हणजे विस्तार करण्यासाठी किंवा एक छायाचित्र निर्माण करण्यासाठी आपण पळत राहतो, धावत राहतो. पण सद्गुरूच्या कृपेने नाथ महाराज म्हणतात हरीची कृपा जर झाली, एका जनार्दनी कल्पनेचीच मुरला म्हणजे कल्पनाच मुराली आणि तोची हरी झाला ब्रह्मरूप. असं नाथ महाराज या अभंगाच्या सरळ भावार्थ नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात की दुर्बळाची कन्या समर्थाने केली आणि अवदासाने मारली दारिद्र्याची. मानवांनो अभंगाचा सविस्तर अर्थ मला काही मांडता येणार नाही, कारण मीच आधी कबुली देते. कारण तुम्ही सर्व ज्ञानाने मनाने तपाने सर्व श्रेष्ठ मंडळ आहात. मी तुमच्याकडे लेकरू आहे.
आणि जे तुमच्या पुढं जी काय दादा माझ्या मुखात वधवून घेत्याल काही वधवून घेत्याल ते त्यांचं असणार आहे. म्हणून मी आधीच कबुली देते जसं असेल तसं मान्य करून घ्या. विठ्ठला विठ्ठला पहा दुर्बळाची पण आता दुर्बळ म्हणजे काय पहा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दुर्बळ म्हणजे कोण. दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदासाने मानी दारिद्र्याची. बघा दुर्बळ म्हणजे आपण कसं होतो माझ्या बापानं अज्ञान होतो आहे का नाही. दुर्बळ म्हणजे अज्ञान होतो म्हणजे भगवंतापासून आपण लांब होतो. करण्यात महाराज पहिल्या सर्वांमध्ये दृष्टांत सांगतात. एक राजाची मुलगी असती माझ्या बापानं तिला म्हणजे परिस्थिती एवढी नाजूक असती घरी खायला नाही का कपडे अंगाला नाही पायाला चप्पल नाही काही सकाळी चूल पिटले तर संध्याकाळी नाही अशा अवस्थेमध्ये तिचं जीवन ती जगत असती. पण मायबापानं ती दिसायला सुंदर होती पण एका राजाने तिला काय केलेली मागणी घातली. पण ती मागणी घातल्यानंतर मायबापानं ती कोणाची झाली आता त्या राजाची झाली. आता ती राजाची झाल्यानंतर तिच्या घरी मोठे मोठे राजवाडे तिला सेवा करायला दासी तिला जेवायला पंचपक्वान्न अशा तिचा हातभार तिचा त्या ठिकाणी चालू झाला. आणि ती इतकी राणी सुखामध्ये नांदू लागली इतकी सुखामध्ये नांदू लागली तिला माहेरची सुद्धा आठवण होईना मायबापानं. कारण तिकडे तर किती होतं 18 दारिद्र्य असल्यासारखं तिची परिस्थिती आई वडिलांची होती. परंतु त्या राजाने काय केलं तिला वरलं आणि त्या ठिकाणी तिच्यातलं काय झालं दारिद्र्य संपूर्ण तर मायबापाला नाथ महाराज सांगतात तसं मायबापानं आपल्या कोणाची कृपा झाली सद्गुरु दादांची. मायबापानं आपण कसे होतो आनंद घ्यायच्या अगोदर आहे का नाही. मी माझा संसार आहे का नाही हे माझे सगळं माझं करत होतो. पण मायबापानं आज
आणि त्या दादांनी आपल्याला काय दिलं? ते ज्ञान दिलं. ते ज्ञान दिलं, त्या नामाचा अनुग्रह आपल्याला भेटला माझ्या पण. आणि हे नाम भेटण्यासाठी, अनुग्रह भेटण्यासाठी पूर्व जन्माचं सुकृत असायला लागतं बरं का माझ्या पण. तेव्हा हा नामाचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. तुम्ही आम्ही माझ्या पण सर्वजण भाग्याचे आहोत या ठिकाणी. काय आपण भाग्याचे आहे, कारण पूर्ण सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा सोची जाणे. तिला पूर्ण सुकृत लागतं माझा पण अनुग्रह भेटण्यासाठी. सुकृताचा जर ठेवा असेल तर आपल्याला हा नामाचा अनुभव भेटतो बरं का माझ्या पण. आणि आता तुम्ही आम्ही पुस्तक भाग्यवान आहोत. एवढा मोठा महान आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभला बरं का. आणि तो नामाचा प्रसाद तुम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि नामाचा प्रसाद प्राप्त झाल्यामुळे बाबांना तुम्हाला त्याचं ज्ञान झालं. कशाचं ज्ञान झालं? की आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं. बाबांना यातला प्रत्येक साधक आहे, प्रत्येक साधकाला ज्ञान झालेले. कारण काल पळसदेवमध्ये दोघं जण बाबा आंघोळ करत होते आणि मी त्यांची चर्चा ऐकली. बाबा म्हणजे काही लोक म्हणजे डिप्रेशन मध्ये नसतात, कधी पुरं नसतात, काही नसतात, साधकच असतात. पण दादा कुणाला कधी काही केलं नाही बरं का, सगळ्यांना सारखं दिलेलं. पण त्यांच्या होती तर ती एकामेकाला म्हणत होती की काही माणसाच्या जन्माचा अर्थ नाही. आपली बायका पोरं कोण कुणाचं नाही या ठिकाणी. आपल्याला एकटं यायचंय आणि एकटंच जायचंय. काय एकटं यायचं आणि एकटंच जायचंय, अशी त्यांची तिथं चर्चा चालली होती. मला काही नाव माहित नाही, कुठल्या गावाची पण माहित नाही, पण ते मी ऐकत होते. करायची ह्याच्या महामारीमध्ये एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे याच्यामध्ये, घरी महामारी जाऊन सुद्धा वाटत नाही. खरंच आपल्या जन्माचं सार्थक झालं बरं का. अशी एकामेकाच्या चर्चा चालली होती. तिकडे पलीकडे होते बाबा शाळा होती, त्या ठिकाणी त्यांची चर्चा चालली होती. ती तिकडे गेलेली होती आंघोळी. आणि मग माझ्या मनात असा विचार आला, काय आत्मेची कृपा आहे माझ्या बापांना. तसं पाहिलं तर आपल्याला कुठलाही साधक जरी उठवला ना तर कीर्तन प्रवचन करू शकतो बरं का. एवढं महात्म्यांची आपल्यावर कृपा झाली. कारण माझ्या बापांना इतर दिंड्यामध्ये आम्ही बारामतीमध्ये दिंड्या येतात बरं का. तुकोबराईची दिंडी ती, सोपानकाकाची दिंडी येते. आम्ही दर्शनाला जातो आणि दिंड्याचे पताकाचे पताक असतात बारामतीमध्ये. आणि तिथे गेल्यानंतर दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन सुद्धा होत नाही. कीर्तन सुद्धा होत नाही. तर तिथे कीर्तन करायला बाहेरचं महाराज बोलून आणावं लागतं. बाहेरचं, कारण आम्ही अनुभवलंय, पाहिले. बाहेरचं महाराज बोलून आणून मग कीर्तनाची सेवा असते दुसऱ्या दिंडीमध्ये. तसं माझ्या पण आपल्या दिंडीमध्ये दादांच्या ती पण आपलेच आहे, पण अनुग्रह नसल्यामुळं त्यांना ते ज्ञान नाही. तसं माझ्या पण आपल्या दिंडीमध्ये 3 टाइम कीर्तन प्रवचन आहे. काय 3 टाइम कीर्तन प्रवचन. आणि आपल्याला बाहेरनं कुणी सुद्धा आणावं लागत नाही. प्रत्येक साधकाला नाव जरी घेतलं तर इथे येऊन कीर्तन प्रवचन
करू शकतो. एवढं मोठं महात्म्याने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला अशी परिस्थिती बाहेर आहे महाराज की दुसरीकडून महाराज बोलून आणून कीर्तन करावं लागते. पण तसं आपल्या दादांनी एवढी मोठी कृपा केली माझ्याकडनं ही कृपा कीर्तन प्रवचन तर करू शकतो साधक, परंतु त्याला जीवन जगायचं कसं हे सुद्धा दादांनी माझ्या शिकवलं बरं का. कारण एक मला अभंग आवडाय तुकडोजी महाराजांचा अभंग आहे दादा. सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू, भक्ती म्हणे तू चाल पुढे संसार म्हणे तू इकडे. भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विना संसार चालत नाही. सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू. पण तुकडोजी महाराजांनी सुंदर उत्तर दिलं बरं का. ते काय म्हणले, भक्ती करून जो पोट भरे तुकड्यामध्ये त्याला मोक्ष मिळेल. काय म्हणजे, भक्ती करून जो पोट भरे आणि तुकड्यामध्ये त्याला मोक्ष मिळेल. जसं तुकडोजी महाराजांच्या वचनाप्रमाणे आज आपल्याला सद्गुरु दादांनी ती रीत घालून दिली बरं का. कारण आपल्याला संसार करत असताना सुद्धा परमार्थ करता येतो. काय संसार करत असताना आपल्याला परमार्थ करता येतो अशी सद्गुरु दादांनी आपल्याला रीत घालून दिली. मायबाप जगाच्या पाठीवर असं सांगणार आपल्याला कोण आहे सांगा तुम्ही. कारण केले उपकार सांगू मी काय बाप नंतरी आईशी माय. आपले माय जेने गोपाळ कृपा करी पा. सद्गुरु दादा असे होते माझ्या पण की खरंच मोठे संत होते बरं का. त्यांच्या अंतःकरणामध्ये हित होतं की या जीवाचं हित झालं पाहिजे आणि यांच्यावर भगवंताने कृपा केली पाहिजे. या जीवाची आणि देवाची भेट झाली पाहिजे. काय या जीवाची आणि देवाची भेट झाली पाहिजे असं अंतःकरणामध्ये दादांच्या काळात वाहत होतं चळवळ होती अंतःकरणामध्ये. कारण पुढचे हे जग न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या. कारण हे जग अधोगतीला चाललंय मायबापांनो. म्हणून संतांच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी हिताचा कळवळा येतो बरं का मायबापांनो. पण ते आपल्याला हित सांगत असतात मायबापांनो, पण ते हित आपण समजून घेतलं पाहिजे. तर आपल्या हितासाठी ते सांगत असतात. ते हितासाठी सद्गुरु दादा आपल्या घरी येत होते. तुम्ही सांगा, सगळ्यांच्या मुखामधनं आणि डोळ्याने सुद्धा अनुभवलेला आहे. आज दादांच्या घरी काय तुम्ही होते ऐकून आहे. दादांच्या घरी पाटीलकी पद होतं आणि दादांच्या घरी 100 का 100 150 एकर
पंढरीचा. मायबापांनो, अंतकरणामध्ये भगवंताविषयी ओढ, अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम त्यांच्यामध्ये होतं बरं का. आणि ते ह्या जीवाला कसं मिळेल, तो जीव त्या स्वरूपाशी कसा मिळेल, तो जीव त्या भक्तीला कसा लागेल, तो जीव ह्या माया ममतामध्ये, ह्या मायाच्या प्रपंचामध्ये अडकलेला आहे. आणि मायबापांना एवढा जीव अडकलेला असतो, मायबापांना एवढा अडकलेला असतो, ते गुचिड जसं गाईच्या स्तनाला चिटकलेलं असतं. आपण ते गुचिड वरून काढतो मायबापांना, पण ते गुचिड तुटतं. काय गुचिड तुटतं, पण ते गुचिड गाईची कास सोडत नाही. तसं मायबापांना आपण काय झालं, त्या प्रपंचामध्ये गुचिडासारखं आपण काय झालेलं आहे, चिटकलंय, धरलंय, पकडलंय या प्रपंचाला. मायबापण आपण तिथून सुटू शकत नाही. पण महात्म्याकडे मायबापण युक्ती असते. काय असती? युक्ती असती. आणि संतांचा परमार्थ हा युक्तीचा आहे मायबापण, बरं का. कारण त्यांनी पण प्रपंच केलेला आहे. काय त्यांनी सुद्धा प्रपंच केलेला आहे. आता तुम्ही म्हणतात त्यांनी लाथडला, मायबापांनो लाथडला, याचा अर्थ अंतकरणामध्ये आसक्ती ठेवली नाही प्रपंचाबद्दल. काय दिसायला प्रपंचामध्ये होते, पण असायला मात्र ते परमार्थामध्ये आणि साधकाच्या प्रती, बरं का दादा, साधकामध्ये होते. कारण संतांचा परमार्थ युक्तीचा असतो. त्यांच्याकडे युक्ती असती. ह्या जीवाला काढायचं कसं, या प्रपंचामध्ये हा जीव अडकलेला, त्या जीवाला तिथून काढायचं कसं आणि भक्ती मार्गाला लावायचं कसं, हे संतांकडे युक्ती असते, संतांकडे ज्ञान असतं. संत काय करतात मायबापानं, क्रिया करून दाखवतात, बरं का. पण तसं मायबापानं तुम्हाला एक उदाहरण देते. शाळेत आपण शिकायला जातो, मास्तर आपल्याला शिकवतो, आणि मास्तर शिकवत असताना मास्तर काय करतो, एकाचा काढतो, आहे का नाही. मग मास्तरला काही येत नाही का, येतं मायबापांना. पण त्या लहान बाळाला येण्यासाठी ती काय करतो, गोलावर शून्य काढणार, परत त्याला काठी ओढणार. तसं मायबापांना संत आपल्याला ह्या जीवाला, कारण आपण कसं आहे अज्ञान आहोत, ह्या जीवाला ते परमार्थ त्यांनी युक्तीने परमार्थ शिकवला, बरं का. कारण ते ज्ञानी असतात. हा अर्धकाळसाठी पंथी हाती धरलेली पाठी, हा तैसे संत जन क्रिया करून दाखवली. तसं मायबापानं जसं ते मास्तर हातामध्ये पाठी घेऊन त्या बाळापुढं, त्या मुलापुढं शिकवतो, तसं मायबापानं संत सुद्धा या जगामध्ये क्रिया करून आपल्याला आम्हाला प्रॅक्टिकली परमार्थ शिकवतात. आणि मायबापांना आपल्याला खरं प्रॅक्टिकली परमार्थ शिकवला, बरं का दादांनी. आणि आपल्याला भक्तीची आणि त्या संसाराची आणि परमार्थाची आपल्याला सांगड घालून दिली. मायबापांना आपण किती मोठे भाग्याचे झाले आहोत, कारण दादांनी एवढी मोठी आपल्याला कृपा केली. कारण आपण दुबळे राहिलो नाही मायबापांना. आपल्या पाठीमागे एवढं घोर अज्ञान होतं मायबापांना. कारण पहिलं अज्ञान म्हणजे मी देह, पहिलं अज्ञान मी देह. आपण देहालाच काय म्हणत होतो, मी देह आहे. पण मायबापांना आपण देह आहे कोण हे कळत होतं का आपल्याला, नव्हतं कळत मायबापांना. कारण माऊली म्हणतात की आपल्याला हे माहित नव्हतं. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी बघा, आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर ह्या देहाला ठेवलेलं नाव आहे, बरं का.
आपल्याला नाम आहे. पण माऊली सांगतात उपजल्या बालकाची नाव नाही तयापाची ठेवीला नावाची ओ देतो. मग आपण आता माऊली तर असं म्हणतात आणि आपण तर ह्यालाच पकडलोय. मी कोण आहे? मी सकाराम आहे, मी गंगाराम आहे का नाही? सगळं आपण मी 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 मीच करतोय. पण माय बापांना खरा मी आपल्याला सद्गुरूने दाखवला आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. काय म्हणतात माऊली? आहे मी कोण? मी कोण आहे? मी कुठून आलो? मी कशासाठी आलो? आणि मला इथे येऊन करायचंय काय? आणि मला इथून पुढे जायचंय काय? आपल्याला पत्ता माहीत नव्हता. आपलं खाणं राहणं जगणं ऐश्वर्य आपलं हे चाललं होतं माझ्या बापांना. त्यात मी तुम्हाला उपदेश नाही मी सुद्धा कसं कारण माझ्यापाशी पण आज्ञा नव्हतं माझ्या बापांना. एक संत सद्गुरूच्या कृपेने मी सांगते. कारण दादाने आपल्याला असं ज्ञान दिलेलं आहे. आपण कोण आहोत? आपण देह नसून आपण आत्मस्वरूप आहोत. आपल्याला आत्मस्वरूपात दादाने बसवलेलं आहे बरं का. कशावर? आत्मस्वरूपावर आपल्याला दादाने बसवलंय. मी देह नसून मी कोण आहे? तर आत्मस्वरूप आहोत. कारण याचं ज्ञान आपल्याला नव्हतं. आपण देहाला मी म्हणत होतो. पण कधी ओळख करायची दादाने हे सुद्धा आपल्याला माऊलीने जाणीव करून दिली. मी तू हा विचार विवेकी शोधावा गोविंदा माधवा याच दे. काय म्हणजे? मी तू हा विचार विवेकी शोधावा आणि गोविंदा माधवा याच दे. मी आणि तू आपण म्हणतो ना मी आणि तो आहे का नाही? पण मग आपण पण कधी आपल्याला कधी सांगितलं हा विचार करायला की ह्या देहामध्ये बरं का ह्या देहामध्ये आपल्याला तो विचार विवेकाने करता येतो. इतर योनीमध्ये आपल्याला विचार करता येत नाही माय बापांना. इतर योनीमध्ये परमार्थ करता येत नाही. इतर योनीमध्ये आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा शोध घेता येत नाही. इतर योनीमध्ये स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन येता येत नाही. इतर योनीमध्ये भगवंताचं नामस्मरण करता येत नाही. परमार्थ करता येत नाही. आणि आज आपल्याला सद्गुरू दादांनी आज आपल्याला एवढं मोठं ज्ञान दिलेलं आहे की माझा देव कसा आहे जनाबाई सांगती. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचर. आहे का नाही? जी संतांना अनुभूती आली माझ्या बापांना आज सुद्धा आपल्याला अनुभूती आली. आहे का नाही? आली का नाही? तुम्हाला आमच्या सगळ्यांच्यात कोण आहे? प्रमाणे आपल्याला कधी आला? जीवनात समर्थ सद्गुरू दादा आल्यानंतर बरं का माझ्या बापांना. दादांनी आपल्यावर किमया केली बरं काही लय मोठी आपल्यावर कृपा केली माझ्या बापांना. म्हणून आपण आता दुबळे राहिलो का माझ्या बापांना? आपण दुबळे राहिलो का? आपण कोण झालोय? आपण त्या समर्थाचे लेकरं झालोय माझ्या बापांना. त्या महात्म्याचे लेकरं झालोय माझ्या बापांना. आपण कारण रसनाथ महाराज म्हणले का नाही दुर्बळाची कन्या समर्थ दुर्बळाची कन्या समर्थाने केली.
सद्गुरुदारांनी माझ्याबापांना आपलं काय केलं, अज्ञान घालवलं, आहे का नाही, आपलं दुबळं पण घालवलं आणि आपलं जन्म मरण सुद्धा त्यांनी बाद केलं माझ्याबापांना. कारण पुढच्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात की हरी कृपा होता भक्ताने गती दोते नाथती स्वामी हरी. माझ्याबापांना आपल्यावर सद्गुरुदादांनी काय केली, कृपा केली. कारण दादा आणि देव काय वेगळे नाही. कारण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणची देव होय करू. कारण भगवान परमात्म्याने संतांच्या रूपाने अवतार घेतला मायबापानं आणि ते संत आपल्या जीवनात आले, ते दादा आपल्या जीवनात आले. मायबापानं दादांचा असा परमार्थ होता, सगळ्यांना माहिती, मी काय सांगावा, पण काय दादा बोलून घेत असेल, काय दादा बोलून घेत असेल मायबापानं की दादांचा असा परमार्थ होता, मी जवळून काय अनुभवलं नाही, मी ताईंच्याच नाही अनुभवलं होता की चांगल्याच्या ठिकाणी कुणी बी जाईल, हो चांगल्यापाशी कुणी पण जाईल आणि चांगल्याला कुणी पण परमार्थ शिकली आणि चांगल्याला कुणी पण अनुग्रह देईल, काय चांगल्याला कुणी पण अनुग्रह देईल. पण माय बापानं माझा महात्मा तसा नसता, माझे दादा तसे नव्हते. कारण जो का रंगले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू कावान देवते तिची जाणावं. कारण माझे दादा काय होते, रंग दादांनी मला बनव दादांनी काहीच पाहिलं नाही. जसं तुकोबाराय म्हणतात का नाही, मागे झाले पाहू नका पुढे जाणे आहे तुका, आहे का नाही, तसं तुकोबारायांच्या विचाराप्रमाणे माझ्या दादा जामीन झाले बरं का. तुम्हाला माझ्या बापानं तुम्ही आम्ही आजच्या जन्मी काय केलं असेल आपल्याला माहिती का, किती पाप केलं असेल, आपलं कर्म कसं असेल आपल्याला माहिती का माझ्या बापानं. पण काहीच महात्म्याने विचार न करता ते जसंच आहे तसं ते महात्म्याने ते तत्व तुम्हा आम्हाला दिलं बरं का माझ्या बापानं. तुम्हा आम्हाला दिलं तसंच माझ्या बापानं की माझ्या सगळ्या मगाशी म्हणलं ना, चांगल्यापाशी तर कुणी पण जाईल व, आहे का नाही, पण माझ्या ताईपाशी, ताई म्हणजे
एक सांगायचं वर्णन करायचं, जसं एखाद्या आडवळीची वस्तू पडलेली असती मायबापानं, आडवळीची वस्तू असती पडलेली आणि त्याच्याकडे काय झालं, त्याला गंज चढलेला असतो, गंज चढलेला असतो. पण एखादा आठीर शेतकरी असतो, तो काय म्हणतो की हे लोकां जात होते, लोकांना पाहिल्यानंतर तो उचल बघितल्यानंतर तो म्हणतो ही काहीतरी कामाला येईल, त्याचं काहीतरी ती पास तरी बनवील, त्याचं काहीतरी हत्यार तरी बनवील. बघा, जो शहाणा असतो, जाणता असतो, ज्याला कळतं, ज्याला ज्ञान झालेलं, तसं मायबापांना माझ्या ताईपाशी परमार्थ करण्यासाठी काहीच नव्हतं, परमार्थ करण्यासाठी काही नव्हतं, पण परमार्थ करण्यासाठी एक मन होतं. मायबापांना माझ्या ताईपाशी वारी करण्यासाठी पाय नव्हते, टाळी वाजवण्यासाठी, परमार्थासाठी, भगवंताच्या टाळी वाजवण्यासाठी हात सुद्धा व्यवस्थित नव्हते माझ्यापासून. नामस्मरण करण्यासाठी ताईला नामस्मरण करण्यासाठी वाणी सुद्धा व्यवस्थित नव्हती माझ्यापासून. नामस्मरण करण्यासाठी वाणी सुद्धा व्यवस्थित नव्हती, की चिंतनाला बसण्यासाठी माझ्या ताईची मांडी सुद्धा व्यवस्थित नव्हती. बसून जर चिंतन करा तर ताईच्या बरगड्या वाकड्या तिकड्या होत्या, बरगड्या वाकड्या तिकड्या होत्या माझ्यापासून. मग असं विकलांग शरीर त्यांचं होतं. विकलांग शरीर असं असताना सुद्धा महात्मा त्यांच्यापाशी यायचे, दादा त्यांच्यापाशी यायचे बरं का. म्हणजे ताई मला सांगायच्या, दादा यायचे मला आणि मला एकटीला प्रवचन सांगून जायचे, तास तास माझ्यापाशी बसायचे आणि मला याताने काय करायचे बघा, महात्म्याचा अंत याताने खडी साखर घेऊन यायची, ताईला खडी साखर घेऊन यायची आणि ती खडी साखर खायला द्यायचे. आणि मायबापानं ते प्रवचन एक तास ताईला प्रवचन सांगून, ताई ऐकायला फक्त एकट्या असायच्या, म्हणजे ताई सांगायच्या स्वतः, मी एकटीच असायचे प्रवचन ऐकायला, मग दादा एकटीला येऊन प्रवचन सांगायचे. आज मायबापानं सांगा, एखादा बाळात कुठला जाऊन एखाद्या असल्या अपंग व्यक्तीला कोण सांगू शकत का, सांगा. पण तो संत असावा लागतो बरं का, संत ज्याच्यापाशी नाम आहे तो संत बरं का. कारण महाराज लोक भरपूर झाले मायबापांना, मला काय कोणालाही करायचं नाही, कारण मी लहान तोंडी मोठा घास घेत नाही. पण मला म्हणजे दादांविषयी बोलायचे की दादा त्यांच्यापाशी जायचे आणि ताईला एक तासभर प्रवचन सांगायचे आणि ताई त्या श्रवण करायचे आणि ते श्रवण फक्त ताईने श्रवण भक्ती केली बरं का. आणि श्रवण भक्ती करत असताना मायबापानं काहीच ताईपाशी नव्हतं, काहीच नव्हतं, शरीर व्यवस्थित नव्हतं. आता सांगितलं ताईचं शरीर विकलांग होतं, पण मायबापानं ताईचं मन विकलांग नव्हतं. ताईचं मन कसं होतं, सदृढ होतं. ताईचं मन कसं होतं, सदृढ होतं. आणि ताईने फक्त दादांना काय दिलं, एक मन दिलं बरं का मायबापानं. काय दिलं, मन दिलं. कारण माऊली सुद्धा म्हणता, तू हे मना नीची करी माझ्या भजनी प्रेम. नमस्काराने मज एकाठी पहा. आणि तसं माऊलींच्या होडीप्रमाणे ताईंनी माझ्या फक्त काय दिलं दादांना, आणि मन दिलं. आणि सद्गुरूला तेच लागतं बरं का, फक्त काय लागतं, मन लागतं. आणि मन आधी मन घ्यावा हाती आणि मग पूजावा गणपती. आपलं मन आपण साधनेला बसलं, इकडं तिकडं पळतं आहे का नाही, पण त्या मनाला आपल्याला काय करायचंय, वळण लावायचंय. असं आपल्याला महात्म्याने शिकवण दिली. तसं माझ्या दादांनी माझ्या ताईंना तसा परमार्थ करून घेतला. माझ्या बापांना ताईंनी माझ्या अशी उंची गाठली की त्या उंच पदावर बसवला. कारण दासीवरती राणी झाली पदर लागता याचा, सद्गुरूने उंच बसवला हात पुराणा याचा. कारण माझ्या ताई काय उंच पदावर बसल्या आणि उंच पदावर बसल्यामुळे आज माझ्या ताईंची सुद्धा रथात पारगावपासून वारी बरं का दरवर्षाला. आणि भाऊला मी सगळ्यांना एकच विनंती करते, दरवर्षी फक्त ना तुम्ही तर घेऊन जाणारच, फक्त माझ्या ताईंचा फोटो फक्त रथामध्ये दरवर्षी ठेवत जावा आणि ताईला माझ्या घेऊन जावं, एवढंच इच्छा व्यक्त करते माझ्या बापानं. कारण माझ्या ताई रथात जरी दिसते तरी माझं समाधान होतं. मला ताई शरीराने नका का दिसना, पण माझ्या अनुभवाने ताई माझ्याजवळ आहे, विचाराने माझ्याजवळ आहे. कारण विचाराने ते मला जाग करतात, विचाराने मला जाग करतात. सामान्य गोष्ट नाही, ताई सामान्य समजू नका. कारण दादांची कृपा त्यांच्यावर झाली आहे का नाही, संत कृपा झाली, इमारत आली. कारण दादांची कृपा ताईवर झाली, माझ्या
त्यांनी स्वरूपाला जाऊन मिळाल्या बरं का दादा ताई, स्वरूपाला जाऊन मिळाल्या. आणि माझ्याकडनं आज ताईंनी 3 वर्ष कंप्लीट झालं डीए ठेवल्याला, 3 वर्ष झालं कंप्लीट डीए ठेवलं. परंतु माय बाप आज सुद्धा दादा भाऊंना विचारा, सगळ्यांना विचारा, ताई आज सगळ्यांना जागं करतात. मला हा विषय का मांडायचा ताईचा माय बापानं, फक्त त्या आपल्यासाठी जिवंत उदाहरण आहे, परमार्थ करण्यासाठी जिवंत उदाहरण आहे. कारण ताईने ती उंची गाठली परमार्थाच्या माय बापानं आणि आपल्याला सुद्धा तीच उंची गाठायची आहे. म्हणूनसाठी मी वारंवार मला सांगावंसं वाटतं माझ्या ताईंचं उदाहरण. कारण आता 2 महिन्यापूर्वी दादाभाऊ साक्षीला आहे, दादाभाऊ साक्षीला आहे, त्यांचा मोबाईल माझ्याकडे, तो मोबाईल घरात कपाटात ठेवून दिला होता. घराचं काम चालू होतं म्हणून मी काय केलं, दिलं कपाटात ठेवून. म्हणलं इकडे तिकडे वागवण्यापेक्षा कलेक्शनला जाताना इकडे तिकडे राहिला, चुकून ठेवून गेला कामाच्या गडबडीमध्ये. माझ्या बापाला त्याच्यात बॅलन्स नव्हता, त्याच्यात चार्जिंग नव्हती, बॅलन्स नव्हता, चार्जिंग नव्हती. हो का, समजून घेतला विषय तर कळणार. तर माझ्या बापाला एकादश होती, 2 महिना झाले त्याला, या एकादशीला मला वाटतं 2-2.5 महिने होते त्याला. एकादश होती आणि एकादश असताना ताईंचा फोन, फोनमध्ये बॅलन्स नाही, मोबाईल स्विच ऑफ, ताईंचा फोन दादा भाऊंना केला. आणि मेळाव्याचाच मला वाटतं कार्यक्रम आला होता काय कोणाचं जवळ, किंवा दिंडीचं काय नियोजन असेल, दिंडीचंच नियोजन असेल बघा. तर ताई कारण पहिल्या अगोदर दिंडी जवळ आली, मेळावा झालं की दादा भाऊला, सतीश भाऊला, गुलाब काकांना, भाऊंना, संजू भाऊंना सगळ्यांना फोन करायचे, सगळ्यांना फोन करायचा. एवढ्यांना करून सुद्धा मार्गदर्शन करायचं आणि मार्गदर्शन करून सगळ्या साधकांना फोन करायचा, सगळ्यांना दिंडीला काढायच्या, सगळ्यांना कार्यक्रमाला काढायच्या, फोन करायचा प्रत्येकाला. आणि आज ती सुद्धा कृती आज सुद्धा घडती. मला सांगायचे काय, ती कृती आज घडती. दादा भाऊला विचारा, दादा भाऊला फोन गेला, त्या फोनवर फोन केला, दादा भाऊचा मला फोन आला. दादा भाऊ मला म्हणले, ताई तुम्ही फोन केलाय का ताईंच्या फोनवर? म्हणलं नाही. तर म्हणजे मला मिस कॉल आला त्याच्यावर. तर मी म्हणलं मिस कॉल, म्हणलं भाऊ ताईंचा फोन मी कपड्यात ठेवून दिलाय, फोन नाही आता इथं. तर मी घाईने काय केलं, दादा भाऊंना बोलत त्या कपाटातला फोन काढला आणि पहिला चार्जिंगला लावला. कारण ह्याच्यावर बोलतच होती ना, आता ताईंचा विषय निघला की बेधूनच. आणि मग त्याच्यावर बोलत आमचा पाठीमागचा विषय निघाला आणि फोन चार्जिंगला लावला. फोन बोलून झाला, तासभर झाला आणि कामाला जायच्या टायमाला फोन गिरीच काढायला, चार्जिंग काढायला बटन चालूच केलं. माझ्या बापानं त्या व्यासपीठावर मी पुरतीला बोलत नाही, भगवंत साक्षीला समोर फुल चार्जिंग दिलं होतं, फुल चार्जिंग झाला होता. मग माझ्या बापानं तिथे मी काय केलं, फोन घेतला, गावात गेला, मोबाईल वाल्याच्या दुकानात दाखवला, त्याला सांगितलं त्या फोनमध्ये कार्ड बंद पडले, कसं मी चार्जिंग करून आणलं. ते मला कार्ड चालू आणि मला बॅलन्स असला नसला तर टाक म्हणलं. तर तो मला बॅलन्स नाही आहे, त्याच्यात बॅलन्स नाही आहे. आणि बॅलन्स आहे म्हणलं बघ कुणी टाकला तर बरं का, कुणी टाकला बघ म्हटल्यानंतर त्यांनी चेक केलं तर म्हणला बॅलन्स तुमच्या फोनवर आलेला बॅलन्स मला कधी 30 सप्टेंबर 2025 मध्ये, 30 सप्टेंबर 2025 मध्ये. आणि मे महिन्यामध्ये 13 तारखेला दादा भाऊला मिस कॉल गेला. ती तारीख सुद्धा देणार आहे. किती महिने झाले, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, 9 महिने झाले. 9 महिने झाले त्या गोष्टीला. आणि त्याच्यामध्ये बॅलन्स त्याच फोनवरनं दादा भाऊला 20 मिनिटं मी बोलले, त्याच फोनवरनं, त्याच बॅलन्सवरनं. मग माझ्या बापानं ती चार्जिंग कुठं आली, चमत्कार आहे का नाही, अनुभव आहे. महात्मा म्हणजे सांगायचे काय, ताई माझे गेलेलं नाही आणि ताई कुठे नाही, फक्त मला गेलेलं दिसत नाही, सूक्ष्म रूपाने ते आहे का किंवा अनुभव. असे कितीतरी ताईने अनुभव दिलेले आहेत माझ्या बापांना. कारण ताईला दादाला फोन केला आणि तिथून पुढे आम्ही फोन घेतला, हात जोडला ताईंना आणि ते फोनमध्ये बॅलन्स टाकला, ती कार्ड नाव करून घेतलं. सांगते मी कशासाठी तुम्हाला, ते ताईने आधी सांगितलं होतं की फोन माझा तुम्ही वापरायचा आणि ह्या फोनवरच्या सगळ्या साधकांना फोन करायचा आणि फोन करायचा. मी काय झालं कामाच्या ज्यात त्या फोनवरून फोनच केला साधकांना पण. आणि ती परत सांगायचं तात्पर्य काय की ताईंनी जाग केलं, आठवण करून दिली
त्या गोष्टीची आठवण करून दिली मायबापांनो. मी हा दृष्टांत तुम्हाला का सांगितला, सत्य अनुभव आहे मायबापांनो. आज तुम्हाला घेण्यासाठी बरं का, आज सुद्धा एवढं मोठं ताईंनी क्रांती केली. एका जगापासून होता पण धर्माची पताका त्यांची दिसत नव्हती, पण अंतकरणामध्ये त्यांच्या दादाविषयी तळमळ होती, धर्माविषयी तळमळ होती आणि धर्माची पताका त्यांनी सांभाळली बरं का मायबापांनो. एवढी मायबापांनो परमार्थामध्ये माझ्या ताईंनी उंची गाठली मायबापांनो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, माझ्या दादांची कृपा झाली ताईंवर. आशांना परमार्थ शिकवला, आशांना देवापर्यंत माझे दादा घेऊन गेले. स्वरूपाला मिळवलं, काय स्वरूपाला मिळालं दादांनी. मग दादा कशी होते पहा. कारण महात्म्याविषयी नाही बोलू शकत नाही बापांनो. कारण जसं नाथ महाराज म्हणते का नाही, हरी कृपा बसा भक्तांनी गती दोंदे नाचती स्वानंदे हरी. देव भक्त दोन्ही एक रूप झाले आणि मुळीच संचले जैसे तैसे. तसं माझ्या दादा आणि माझ्या ताई एक रूप झाले बरं का. दादा आणि ताई माझे एक रूप झाल्या. हे अनुभव सुद्धा दिलेले आहेत माझ्या बापांना. हे अनुभव सुद्धा ताईंनी दिलेले आहेत, दादांनी दिलेले तर. कारण त्या रूप सुद्धा दादांनी दाखवलं होतं. बापा ओंकारेश्वराच्या दरबारामध्ये आहे माझ्या बापाला. कारण ताई म्हणजे साक्षात दादा बोलते. ताई म्हणजे साक्षात दादाच. कारण जसा दादांचा परमात्मा होता तसा माझ्या ताईंचा परमात्मा होता बरं का. सगळ्यांना जागा करायची, सगळ्यांना. आणि माय बापांना आता तुम्ही बसती वाटते बसा, पण असू द्या अनुभवाने. हेच आपल्यासाठी मोठे अनुभव आहेत. फोन करतात त्याच फोन करतात, काही का नाही. तसं माय बापांनो, कारण दादा देव भक्त दोन्ही एक रूप झाले मुळीच संचले जैसे तैसे. ताई आहे ताई आणि दादा हे राहिले नाही. ताई आणि दादा एकच झाले माय बापांनो, एक रूप झाले. जाऊन मूळ स्वरूपाशी मिळाली. साधू संतांची शरण घेतली, साधू संतांची शरण घेतली. मूळ स्वरूपाला तशा ताई माझ्या मूळ स्वरूपाला पोहोचल्या बरं का. मूळ स्वरूपाला. आणि आपल्याला सुद्धा तुम्हाला मूळ स्वरूपापर्यंत जायचंय माझ्या बापांना. तो आपल्याला सद्गुरूंनी भक्तीचा मार्ग दाखवला बरं का. कारण गुरु दाळील्या वाटा येऊन विवेक तीर्थ तथा धुनी बुद्धीचा मळकटा. कारण आपण काय आपल्याला काय झालं, सद्गुरूंनी वाट दाखवली माझ्या बापांना. आपण वाट चुकलो होतो.
महत्व आपल्याला सद्गुरूने वाट दाखवली, सद्गुरूने आपल्याला ज्ञान दिलं आहे का नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अतिजयशी. गुरुने आपल्याला काय दिलं, ज्ञान दिलं. त्या ज्ञानाने काय झालं, आपल्याला आत्मदर्शन झालं आणि आत्मदर्शनाने काय झालं, ते सुख आपल्याला भेटलं, समाधान प्राप्त झालं आहे का नाही. म्हणजे मात्र एवढी आपल्यावर कृपा केली माझ्या बापाने. गुरुकृपा निर्मळ भागीरथी. हा हृदय प्रगटला, जारी संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. माझा पण गुरुची आपल्याला कृपा झाली माझा पण, आणि सगळेच आपल्याला नाम भेटले बरं का. आणि ज्यांनी जरी घेतलं नसेल त्यांनी खरंच नाम घेतल्याशिवाय मग घरी जाऊ नका, कारण ही वेळ परत नाही, हे क्षण परत नाही. कारण नाही हाताने सांगे तुका नाम घेता राहू नका, किंवा कोण दिवस येईल कायचा नाही ते आपला भरोसा. कुठला दिवस आपल्यासाठी वेळ ठरलेली आहे, प्रत्येकाची वेळ ठरलेली, ती वेळ आपली कधी येईल. कारण घडी घडी काळ वाटे याची पाय अजून किती आहे अवकाश. कारण नाथ महाराज म्हणतात घडी घडी आपल्या पाय टपलेला आहे. म्हणून आपण काय करा, ह्या नामाचा स्वीकार करा, आणि ज्यांनी नाही घेतलं त्यांनी घ्या, आणि ज्यांनी घेतलं त्यांनी चिंतन करा माझ्या बापानं. हे सद्गुरूचा निरोप, दादांचा निरोप माझ्या बापानं. जाताना त्यांनी माझ्या सद्गुरूंनी दादांसाठी छोटंसं पत्र दिलेलं. कारण एक आठवलं म्हणून बरं का, एक आठवलं म्हणून मी काही लिहिलं नाही, लिहून ठेवलं नाही. त्या दिवशी तुम्हाला बोललेली परगावची मूर्ती दिसे छान, परगावची मूर्ती दिसे छान, दादन करणी मिळे ब्रह्मज्ञान. परगावची मूर्ती दिसे छान, परगावची मूर्ती दिसे छान, दादन करणी मिळे ब्रह्मज्ञान. दादन
आणि अचानक आठवलं कारण माझ्या पण बघा ना जसं पदामध्ये नाही का त्यांनी ताईने दिलं बरं का ताईने दिलं की पारगावची मूर्ती दिसे छान आणि दादांच्या चरणी मिळे ब्रह्मज्ञान मूर्ती छान आहे की पांडुरंग कसा आहे सुंदर ते ध्यान उभा विटेवरी आहे का नाही करकटेवरी ठेवून या तसं माझे दादा कोण आहे तर सुंदर ते ध्यान येतं तसं माझे ताईंनी सांगितलं की पारगावची मूर्ती दिसे छान आणि दादांच्या चरणी मिळे ब्रह्मज्ञान तुम्हाला दिलं का नाही दादांनी ब्रह्मज्ञान दिलं का नाही दुसऱ्याने गेला त्यांना भेटलं का नाही ते माझ्या पण दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं चरणामध्ये सांगितलं पारगावचा दलिता मार्ग काय पारगावचा दलिता मार्ग जागे होतात विवेक वैराग्य काय पारगावचा दलिता मार्ग जागे होतात विवेक वैराग्य म्हणजे याचा अर्थ काय की पारगावचा आपण जर रस्ता दिसता दौडू द्या आपल्या बुद्धीमध्ये पालक होतो माझा पालक अनुभव साधकांना अनुभव आलेलाच असेल पण तिकडं गोड लागत आपले काय होतं डोक्याचे विचार निघून जातात आणि आपला विवेक जागा होतो विवेक जागा होतो आणि तिथे गेल्यानंतर महात्म्याचं दर्शन जरी झालं तर अनुभव घेण्याची आपली इच्छा होती तोच विवेक बरं का माझ्या बापाने तोच विवेक पुढच्या खंडामध्ये सांगितलं ज्ञानेश्वर झालेली ही सेवा जी आहे ती माझ्या सद्गुरू दादा ओंकारेश्वर बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा माझ्या हृदयस्थ असलेले सर्व महात्मे ताई यांच्या चरणाशी मी समर्पित करते आणि तुम्हाला संत मायबापाच्या चरणावर समर्पित करते मायबापांना पण जाता जाता सांगते काही जरी चुकलं असेल काही झालं असेल तर एक आईच्या अंतकरणाने तुम्ही मला समजावून घ्या मी काही कीर्तन करणार प्रवचन नाही काही नाही कारण माझ्या ताईंची इच्छा संत कृपा झाली आणि वाचा बोलायला लागली माझ्या दादांचा ताईंचा जर निरोप असेल त्यांनी जीव धुवून घेतला असेल ते त्यांचं बायका मायबापानं काही चुकून जरी या वाकडा चुकला असेल तर मला माफ करा